Hello students, in last lecture we have seen the block diagram of the public address system. Then in today's lecture we are going to see the speaker impedance matching concept. Before going to the speaker impedance matching, let us see first what is the source impedance and the load impedance. पहिला आपण काय करूया, सोर्स आणि लोड इम्पेडन्स म्हणजे काय ते चेक करूया. Then let us first see the source. Source is a device that outputs an audio signal. म्हणजे तुमचा सोर्स कोण असणार आहे, जो डिव्हाइस तुमचा ऑडिओ सिग्नल ॲज अ आउटपुट म्हणून तुम्हाला द्यायला लागले त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, सोर्स म्हणणार आहे. अँड लोड इज द डिव्हाइस दॅट रिसिव्स द ऑडिओ सिग्नल ॲट इट्स इनपुट. म्हणजे लोड हा तुमचा डिव्हाइस असणार आहे ज्याच्या इनपुटला तुम्ही काय करणार आहे, ऑडिओ सिग्नल ॲप्लाय करणार आहे. लक्षात येते आहे. व्हॉट इज सोर्स अँड लोड? सोर्स इज अ डिव्हाइस विच आउटपुट्स अँड ऑडिओ सिग्नल. जो तुम्हाला आउटपुटला ऑडिओ सिग्नल देणार आहे त्याला तुम्ही काय म्हणणार, ॲज अ सोर्स म्हणणार. आणि ज्याच्या इनपुटला तुम्ही ऑडिओ सिग्नल अप्लाय करायला आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, लोड असं म्हणणार आहे. ज्यावेळेला तुम्ही लाऊडस्पीकर आणि ॲम्प्लिफायर दोघं कनेक्ट करणार आहे त्यावेळेला तुमचा ॲम्प्लिफायर ॲज अ सोर्स म्हणून वर्क होणार आहे. आणि जो तुमचा लाऊडस्पीकर आहे तो काय म्हणून ॲक्ट होणार आहे, ॲज अ लाऊडस्पीकर. तो सेकंड पॉईंट आहे. अ लाऊडस्पीकर व्हेन कनेक्टेड टू द पॉवर ॲम्प्लिफायर ॲक्ट्स ॲज अ लोड व्हाईल द ॲम्प्लिफायर ॲक्ट्स ॲज अ सोर्स. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही लाऊडस्पीकर आणि पॉवर ॲम्प्लिफायर दोघं कनेक्ट करणार आहे त्यावेळेला तुमचा जो काय पॉवर ॲम्प्लिफायर असणार आहे तो ॲज अ सोर्स म्हणून ॲक्ट होणार आहे आणि जो काय तुमचा लाऊडस्पीकर आहे तो ॲज अ लोड म्हणून ॲक्ट होणार आहे. आणि लोड इम्पेडन्स आणि सोर्स इम्पेडन्स दोघं आपण काय करायला पाहिजे, दोघांची मॅग्निट्यूड कशी ठेवायला पाहिजे बघा. लोड इम्पेडन्सची मॅग्निट्यूड थोडी जास्त असली पाहिजे दॅन द सोर्स इम्पेडन्स फॉर ऑप्टिमल सिग्नल ट्रान्सफर. लक्षात येते. सोर्स इम्पेडन्स आणि लोड इम्पेडन्स. सोर्स कोणाला म्हणणार, ज्याच्या आउटपुटला ऑडिओ सिग्नल मिळते त्याला सोर्स म्हणणार. ज्याच्या इनपुटला ऑडिओ सिग्नल अप्लाय करताय त्याला काय म्हणणार, लोड म्हणणार. जर पॉवर ॲम्प्लिफायर आणि लाऊडस्पीकर दोघं कनेक्ट केला तुम्ही तर त्यातला पॉवर ॲम्प्लिफायर काय असणार आहे, ॲज अ सोर्स म्हणून ॲक्ट होणार आहे. आणि जर लाऊडस्पीकर काय म्हणून ॲक्ट होणार आहे, ॲज अ लोड म्हणून ॲक्ट होणार आहे. देन आता इम्पेडन्स मॅचिंग म्हणजे काय बघूया. आता ज्यावेळेला लाऊडस्पीकर आणि तुम्ही पॉवर ॲम्प्लिफायर कनेक्ट करणार आहे त्यावेळेला मॅक्सिमम सिग्नल, मॅक्सिमम व्होल्टेज ट्रान्सफर व्हायला पाहिजे फ्रॉम द पॉवर ॲम्प्लिफायर टू द लाऊडस्पीकर. आणि ते मॅक्सिमम ट्रान्सफर होण्यासाठी इम्पेडन्स ऑफ द सोर्स मस्ट बी मॅच्ड विथ द इम्पेडन्स ऑफ द लोड. ह्या कॉन्सेप्टला तुम्ही काय म्हणणार आहे, इम्पेडन्स मॅचिंग. जास्तीत जास्त मॅक्सिमम ॲम्प्लिफाईड सिग्नल जो काही तुमचा ॲम्प्लिफायरचा आउटपुट असणार आहे, ॲम्प्लिफाईड सिग्नल, मॅक्सिमम ॲम्प्लिफाईड सिग्नल तुमच्या इनपुटला अप्लाय व्हायला पाहिजे लाऊडस्पीकरच्या, जेणेकरून लाऊडस्पीकर प्रॉपरली ड्राईव्ह होईल. आणि हे होण्यासाठी तुमच्या ॲम्प्लिफायरचं इम्पेडन्स लाऊडस्पीकरच्या इम्पेडन्सशी काय केलं पाहिजे, मॅच केला पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतोय, इम्पेडन्स मॅचिंग कॉन्सेप्ट. आता बघा इथं आपण एक डायग्राम आहे, दॅट इज VS, दॅट इज सोर्स व्होल्टेज. ZS म्हणजे काय असणार आहे, सोर्सचा इम्पेडन्स. ZL म्हणजे काय असणार आहे, लोडचा इम्पेडन्स. आणि VL म्हणजे काय असणार आहे, तुमचा आउटपुट म्हणजे लोड आउटपुट, लोड व्होल्टेज. आता तुमचं इथं सोर्स काय आहे, तुमचा ॲम्प्लिफायर आहे. मग म्हणजे VS काय असणार आहे, आउटपुट ऑफ ॲम्प्लिफायर. ZS म्हणजे काय, इम्पेडन्स ऑफ द ॲम्प्लिफायर. देन ZL म्हणजे काय असणार आहे, इनपुट इम्पेडन्स ऑफ द स्पीकर. आणि VL म्हणजे काय असणार आहे, लोड व्होल्टेज. लोड व्होल्टेज म्हणजे काय असणार आहे, जे काय तुमचं रिझल्टिंग व्होल्टेज असणार आहे जे तुम्ही लाऊडस्पीकरला ड्राईव्ह करणार आहे ते व्होल्टेज म्हणजे काय असणार आहे, तुमचं VL. लक्षात येते. देन आपल्याला काय पाहिजे, मॅक्सिमम सिग्नल ट्रान्सफर फ्रॉम ॲम्प्लिफायर टू स्पीकर पाहिजे. मग जर तसं व्हायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे, सोर्सचा इम्पेडन्स दॅट इज ZS शुड बी मॅच्ड विथ द ZL दॅट इज लोड इम्पेडन्स. म्हणजे ZS आणि ZLला आपल्याला काय करायला पाहिजे, मॅच करायला पाहिजे. ते तिथं सांगितलं आहे. जर तुम्ही ZS आणि ZL दोन्ही जर मॅच केला त्यावेळेला तुमचं काय होणार आहे, मॅक्सिमम ट्रान्सफर ऑफ पॉवर बिटवीन सोर्स टू लोड बट ओनली विथ अ 50% इफिशियन्सी. तेच आपण वेगळ्या लँग्वेजमध्ये कसं म्हणू शकतो आहे, जर ZS इक्वल टू ZL असेल त्यावेळेला काय होणार आहे, तुमच्या आउटपुटला दॅट इज VL विल ओनली बी द हाफ ऑफ द VS. म्हणजे तुमचा जे काही सोर्सचं व्होल्टेज आहे त्याच्या हाफ व्होल्टेज तुम्हाला ॲट द लोड
दॅट इज आउटपुटला मिळणार आहे, जे कधी मिळणार आहे, ज्या वेळेला ZS इक्वल टू ZL म्हणजे सोर्सचा इम्पेडन्स लोडच्या इम्पेडन्सशी मॅच झाल्यानंतर तुम्हाला ॲट द लोडला किती आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे, दॅट इज हाफ ऑफ द सोर्स व्होल्टेज. लक्षात येते काय होते ते, ह्या फिगरवरनं लक्षात ठेवा. आउटपुटचं जे काही व्होल्टेज आहे ते किती मिळणार आहे तुम्हाला ॲज अ हाफ ऑफ द VS मिळणार आहे. कधी, ज्यावेळेला ZL जो आहे तुमचा तो इक्वल होणार आहे विथ द ZS. इथं सांगितलं आहे बघा ते. इन अदर वर्ड्स द व्होल्टेज VL विल ओनली बी हाफ दॅट ऑफ VS इफ ZS इक्वल टू ZL. लक्षात आलं आहे इम्पेडन्स मॅचिंग कॉन्सेप्ट. ZS आणि ZL ह्या दोघांना आपल्याला इक्वल करायला लागते जेणेकरून तुमची मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होईल फ्रॉम द सोर्स टू लोड. मग आता ZS इक्वल टू ZL हे आपल्याला करायला पाहिजे. मग ते करण्याचे वेगवेगळ्या मेथड्स आहेत. दॅट इज सिरीज कनेक्शन, पॅरलल कनेक्शन आणि सिरीज पॅरलल कनेक्शन. लेट अस सी फर्स्ट द सिरीज कनेक्शन. आता हा जो सेक्शन आहे तो तुमचा पॉवर ॲम्प्लिफायरचा सेक्शन आहे आणि हा जो आहे तो लाऊडस्पीकरचा सेक्शन आहे. जर तुम्ही इथं चेक केला तर ही जी रेड कलरची जी आहे ती तुमचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि जे ब्लॅक कलरचं आहे ते निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि A आणि B हे दोन काय आहेत, लाऊडस्पीकर आहेत. जो काही तुमचं पॉवर ॲम्प्लिफायरचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ दी स्पीकर Aला कनेक्ट केलं आहे. स्पीकर Aचं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते कुठं कनेक्ट केलं आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द स्पीकर B. आणि जे काही तुमच्या स्पीकर बीचे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते आणून कुठं कनेक्ट केलं आहे, टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द पॉवर ॲम्प्लिफायर. म्हणजे हे काय झालं, A आणि B तुम्ही सिरीजमध्ये कनेक्ट केला विथ द पॉवर ॲम्प्लिफायर. पॉवर ॲम्प्लिफायरशी तुम्ही स्पीकर A आणि स्पीकर B काय केला, सिरीजमध्ये कनेक्ट केला. आणि जर सिरीजमध्ये असेल तर इम्पेडन्सेस काय होतात, ॲड होतात. हे तुम्ही बघितलं आहे. सिरीजमध्ये एक R1 असा रेजिस्टर आहे आणि R2 असा रेजिस्टर आहे. मग तुम्ही काय करताय, सिरीजमधला रेजिस्टन्स काय असतं, R1 प्लस R2 असते. म्हणजे इथं पण तसंच होणार, इम्पेडन्स ऑफ द स्पीकर A प्लस इम्पेडन्स ऑफ द स्पीकर B असं होणार आहे. ते आता इथे व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे बघा. इन सिरीज कनेक्शन you simply connect the positive terminal of speaker A to the positive terminal of the amplifier. म्हणजे काय, हे जे तुम्ही कनेक्शन केले ते. then negative terminal of the speaker A to the positive terminal of the speaker B. then the negative terminal of the speaker B to the negative terminal of the power amplifier. हे असं काय केलं तुम्ही, सिरीजमध्ये कनेक्शन्स केला. आता जर दोन्ही स्पीकरचा इम्पेडन्स जर 4 ओहम असेल, म्हणजे A पण किती 4 ओहमचा आणि B पण स्पीकर किती ओहमचा आहे, 4 ओहमचा, त्यावेळेला इम्पेडन्स ऑफ द स्पीकर A प्लस इम्पेडन्स ऑफ द स्पीकर B दॅट इज 4 प्लस 4 म्हणजे टोटल किती होणार आहे, 8 ओहम असा त्याचा काय होणार आहे, इम्पेडन्स होणार आहे. लक्षात येत आहे. म्हणजे पॉवर ॲम्प्लिफायरचा इम्पेडन्स जर तुमचा 8 ओहम असेल तर 4 ओहमचा एक स्पीकर A आणि 4 ओहमचा स्पीकर B तुम्ही सिरीजमध्ये कनेक्ट करून टोटल किती होणार आहे, 8 ओहम. आणि त्या तुम्ही काय करू शकता, ZS आणि ZL असं मॅच करू शकताय. आणि जर सपोज तुमचे 4 ओहमचे जर 3 स्पीकर्स असतील तर 4 प्लस 4 प्लस 4 असं 12 ओहम तुमचा काय होणार आहे, टोटल इम्पेडन्स होणार आहे. लक्षात येते. सिरीज कनेक्शन, सिरीजमध्ये काय होते, जेवढे स्पीकर्स तुम्ही सिरीजमध्ये कनेक्ट कराल तेवढ्याच त्याचं प्रत्येकाचा इम्पेडन्स काय होणार आहे, त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. देन नेक्स्ट इज दी पॅरलल कनेक्शन. पॅरलल म्हणजे काय, तुम्ही पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द पॉवर ॲम्प्लिफायर is directly connected to the positive terminal of the speaker A and positive terminal of the speaker B. आणि जे काही निगेटिव्ह टर्मिनल असणार आहे ते डायरेक्टली निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द पॉवर ॲम्प्लिफायर. इंडिव्हिज्युअली आपण काय करतोय, त्याच्या पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह कनेक्ट करतोय. त्याला काय झाले, हे पॅरललमध्ये कनेक्शन झाले. आता हेच कसं सांगितलं बघा, इफ ऑल द स्पीकर्स हॅव द सेम इम्पेडन्स. जर तुमच्या स्पीकरचे सगळ्या म्हणजे A आणि B जो स्पीकर आहे त्याचा जर इम्पेडन्स सेम असेल तर टोटल इम्पेडन्स काय असणार आहे, तुमचं इम्पेडन्स ऑफ द सिंगल स्पीकर डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ स्पीकर्स. म्हणजे जर ह्याचा इम्पेडन्स आणि ह्याचा इम्पेडन्स जर सेम असेल तर त्यावेळेला काय होणार आहे, तुमचा जो काय टोटल इम्पेडन्स आहे तो कसा होणार, इम्पेडन्स ऑफ द सिंगल स्पीकर डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ स्पीकर्स. म्हणजे जर तुमचं स्पीकर A आणि स्पीकर B जर 4 ओहमचे असतील तर त्यावेळेला टोटल इम्पेडन्स कसं असणार आहे,
4 divided by 2, that is 2 ohm. आता हे लक्षात आलंय, म्हणजे हा एक 4 ओहमचा इम्पेडन्सचा स्पीकर आहे, हा पण काय 4 ओहम इम्पेडन्सचा स्पीकर आहे. त्याला काय होणार आहे, इंडिव्हिज्युअल किती आहे 4 ओहम आहे, डिवायडेड बाय की नंबर ऑफ स्पीकर्स किती आहे 2, दॅट इज 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 ओहम होणार आहे. लक्षात आले पॅरलल कनेक्शन. देन नेक्स्ट इज दी सिरीज पॅरलल कनेक्शन. म्हणजे इथं तर 4 स्पीकर्स आहेत बघा, जर तुम्ही ऑब्झर्व केले तर 2 स्पीकर सिरीजमध्ये कनेक्ट केलेत, हे 2 स्पीकर सिरीजमध्ये केले. जे सिरीजमध्ये आहेत ते ॲड होणार आणि जे काय पॅरललमध्ये आहेत त्याचं पॅरलल कॉम्बिनेशन करून जे काय आउटपुट इम्पेडन्स येईल ते होणार आहे. जर आपण कन्सिडर केलं प्रत्येक स्पीकर जर 4 ओहमचा आहे असे कन्सिडर केलं तर टोटल इम्पेडन्स काय होणार आहे 4 ओहम, कारण हे 4 आणि 4 काय होणार आहे टोटल 8 होणार आहे. हे 4 आणि 4 टोटल काय होणार आहे 8 होणार आहे. आणि म्हणजे इंडिव्हिज्युअल काय 8 असणार आहे. 8 डिवायडेड बाय काय असणार आहे तुमचं 2 झाले ना, हे 2 म्हणजे काय झालं 4 ओहमचा इंडिव्हिज्युअल इम्पेडन्स, म्हणजे टोटल इम्पेडन्स काय झाला तुमचा 4 ओहम. म्हणजे ही जी डायग्राम आहे ती तुम्हाला काय दाखवते सिरीज पॅरलल कनेक्शन. कनेक्टिंग इंडिव्हिज्युअल वूफर्स इन अ सिरीज कॉन्फिगरेशन इज नॉट कॉमन इन अ कार ऑडिओ. म्हणजे जर तुम्ही जे वूफर्स आहेत तुमचे वेगवेगळ्या कारमध्ये, तर तुम्ही प्रत्येक वूफरला सिरीजमध्ये कनेक्ट करू शकता काय कारमध्ये. इट इज नॉट पॉसिबल प्रॅक्टिकली. दिस इज अ लॉट मोर कॉमन इन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट स्पीकर कॅबिनेट्स. सिरीज पॅरलल कनेक्शन तुम्ही इथं यूज करताय. लक्षात आले स्पीकर इम्पेडन्स मॅचिंग. स्पीकरचं इम्पेडन्स मॅचिंग म्हणजे काय असणार आहे, सोर्स इम्पेडन्स आणि लोड इम्पेडन्स मॅच करायचा जेणेकरून मॅक्सिमम सिग्नल ट्रान्सफर होईल फ्रॉम सोर्स टू लोड. ही जी हा जो पॉईंट आहे, इन अदर वर्ड्स वोल्टेज VL विल ओनली बी हाफ दॅट ऑफ VS इफ ZS इक्वल टू ZL. हा महत्त्वाचा आहे बघा. जर सोर्स इम्पेडन्स आणि लोड इम्पेडन्स जर मॅच होत असेल त्यावेळेला तुमचं काय होणार आहे, आउटपुटला हाफ ऑफ द VS तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. लक्षात आले इम्पेडन्स मॅचिंग इन अ स्पीकर. Then today we will stop here. Thank you.